आपण प्रार्थना करू. आइए हम प्रार्थना करें. सामर्थ्य प्रभू, सामर्थ्य प्रभु, आणि खरोखर तू आहेस, और सचमुच तू है, कारण क्योंकि तू शद्रक मेशक अबेदनगो बरोबर होतास, और क्योंकि तू शद्रक मेशक और अबेदनगो के साथ था, आणि तू दानियेला बरोबर और सिंहाच्या गुहेत होतास. तू दानियल के साथ भी सिंहों की गुफा में था. शद्रक मेशक अबेदनगो बरोबर तू अग्नीच्या भट्टीत होतास, शद्रक मेशक अबेदनगो के साथ तू अग्नि की तराई में था, आणि दानियेला बरोबर तू सिंहाच्या गुहेत और होतास, दानियल के साथ तू सिंहों के गुफा में आणि था, योसेफा बरोबर तू जेल मध्ये होतास. और योसेफ के साथ तू जेल में भी था. हालेलुया. आणि पौलुस आणि सिलास बरोबर पण तू जेल मध्ये और होतास. पौलुस और सिलास के साथ भी तू जेल में था. आणि प्रभू सगळ्या परिस्थितीमध्ये तू तुझ्या लोकांबरोबर और आहेस, प्रभु सारी परिस्थितियों में तू तेरे लोगों के साथ आणि है, सगळ्या समस्यामध्ये तू तुझ्या और लोकांबरोबर सारे आहेस. समस्या में तू तेरे लोगों के साथ आणि है, तू दाविदाबरोबर जंगलामध्ये और होतास, तू दावीद के साथ जंगल में था, आणि तू दाविदाबरोबर युद्धामध्ये गोल्यादाबरोबर युद्ध असताना तिथे होतास. और दावीद का जब गोलियत के साथ युद्ध था वहां भी तू था. आणि प्रभू तुझ्या लोकांच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तू और होतास. प्रभु तेरे लोगों के हर एक परिस्थिति में तू है. आणि आमचा विश्वास आहे की प्रभू या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तरी पण तू आमच्या बरोबर और आहेस. हमारा विश्वास है प्रभु की इस लॉकडाउन की स्थिति में तू हमारे साथ आणि है. अशा काही प्रार्थना आहेत और ऐसे कुछ प्रार्थनाएं है जो तू समस्यामध्ये गेल्यानंतरच आम्हाला त्याचं उत्तर जो तू देतो. समस्याओं में जब तक हम नहीं जाते तब तक तू उसका उत्तर हमें नहीं देता. आणि दानियल हा पवित्र होता, हा दानियेलाला सिंहाच्या गुहेत प्रमाण पठवून दिलं. जब दानियल ही पवित्र था, उसका पुरावा उसका प्रमाण जब वो सिंहों के गुफा में गया तब उसने आणि उसको दिया. शद्रक मेशक अबेदनोच्या जीवनात तू चमत्कार करतोस हे तू त्यांना अग्नीच्या भट्टीत सिद्ध करून दिलंस. और शद्रक मेशक के जीवन में तू चमत्कार करने वाला है, ये तूने उनको अग्नि के तराई में सिद्ध करके दिखाया. आणि योसेफाच्या स्वप्नाचं उत्तर देणारा तू त्याच्या जेलमध्ये होतास, तिथे तू त्याला प्रमाण करून और यूसुफ के स्वप्न का उत्तर उसको तूने जब वो यूसुफ जेल में था तब तूने उसका उत्तर दिया. अनेक वेळेस आमच्या प्रार्थनेचं उत्तर, और बहुत बार हमारी प्रार्थना का उत्तर, जो पण आम्ही समस्यामध्ये अडकतो जब तक हम समस्याओं में नहीं गिरते तेव्हा पण आम्हाला आमचं उत्तर प्राप्त होत तब तक हमारा उत्तर हमें प्राप्त नहीं आणि होता. मग खरोखर प्रभू लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही प्रार्थनेमध्ये पडलो होतो. और सचमुच प्रभु लॉकडाउन के पहले हम प्रार्थना नहीं करते आणि थे, आराधना ही आमची सवय होऊन गेली और होती. आराधना ये हमारी आदत बन चुकी पण थी. आराधना ही आमच्या जीवनातला सिरियसपणा नव्हता. आराधना हमारे जीवन में गंभीरता से नहीं आणि थी. म्हणून प्रभू लॉकडाऊन मध्ये तू सगळ्या गोष्टी आमच्याकडे रिपेअरी करून घे. और इसलिए प्रभु इस लॉकडाउन में तूने हाँ सारी बातों को हमारे जीवन से रिपेयरी करके लिया. सगळं गौरव आम्ही तुला देतो. सारा गौरव केवल तुझी को. प्रभू प्रार्थनामय जीवनाविषयी फिर से एक बार प्रभु प्रार्थना में जीवन के बारे में आम्ही तिसऱ्या टप्प्यावर आलेलो आहोत. हम तीसरे भाग में आए आणि हैं. पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव, और पवित्र आत्मा तू हमें सिखा, तू आम्हाला चालव, तू हमें चला. येशूच्या नावात. यीशु के नाम से आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि प्रभू येशूला परत एकदा आम्ही धन्यवाद देऊया, और प्रभु यीशु को फिर से एक बार हम धन्यवाद कारण देंगे, तोच आमचा निर्माण करता क्योंकि आहे. वही हमारा निर्माण करने वाला है. आणि कोणीतरी कोणाच्या फायद्यासाठी मरून जातं. और कोई तो भी किसके तो भी फायदे के लिए मरता है. आणि बायबल सांगतो येशू आमच्यासाठी अशासाठी मेला और बाइबल हमें बताती है कि यीशु हमारे लिए इसलिए मरा की आम्ही पापी होतो. कि हम पापी आणि थे. मग बायबल सांगतं और इसलिए बाइबल बताती चांगल्या है व्यक्तीसाठी कदाचित कोणीतरी मरेल, अच्छे व्यक्ति के लिए कोई भी मर सकता है, आणि चांगल्या व्यक्तीसाठी कदाचित कोणीतरी मरेल, और अच्छे व्यक्ति के लिए कोई भी मर सकता है. पण पापी व्यक्तीसाठी फक्त एकच वधस्तंभावर मारला गेला. लेकिन पापी व्यक्ति के लिए सिर्फ एक ही क्रूस पर मारा गया, आणि त्याचं नाव प्रभू येशू और आहे. उसका नाम है प्रभु आणि यीशु. म्हणून त्याच्या प्रीतीचं प्रमाण हे आहे और उसके प्रेम का हमें वो पुरावा ये देता की है, आम्ही त्याच्यावर अविश्वासू असताना तो क्योंकि हम उसके साथ अविश्वास होकर भी तरी पण आमच्यासाठी त्यानं आपलं जीवन कुर्बान केलेलं आहे. फिर भी उसने हमारे लिए अपने जीवन को कुर्बान किया. आणि म्हणून त्या देवाला आम्ही धन्यवाद और देतो. इसलिए उस परमेश्वर को हम धन्यवाद देंगे. हालेलुया. हालेलुया. आणि राजासाठी प्रजा मरू शकते. और राजा के लिए प्रजा मर सकती है. भारताचा इतिहास आहे, भारत का इतिहास है, आणि भारताचा इतिहास आहे. और भारत का इतिहास आणि है. ज्या ज्यावेळेस राजावर संकट आलं जब जब राजाओं के ऊपर संकट आया आणि त्याचं भुगतान प्रजेला द्यावं लागलं, और उसका बदला जो प्रजा थी उसको देना तर पड़ा. प्रभू येशूने इतिहास बदलून लेकिन टाकलेला प्रभु आहे. यीशु ने इतिहास को बदल आणि दिया, त्यानं सगळ्या प्रजासाठी आपलं और वधस्तंभावर उसके प्राण साथ दिलेला आहे. प्रजाओं के लिए
क्रूस के ऊपर अपने प्राण को दे आणि दिया म्हणून तो इतिहास घडवणारा आणि बदलणारा परमेश्वर और आहे. वो इस इतिहास की निर्मिती करने वाला और इतिहास को बदल डालने वाला खुदा आणि है म्हणून त्या येशूच्या नावाला धन्यवाद और देऊया. इसलिए उस यीशु के नाम को धन्यवाद. यावेळी जास्त वेळ न घेता आइए हम ज्यादा समय न आम्ही लेते आमच्या हुए वचनाकडे जाऊया. हम अपनी वचन की ओर आणि आम्ही बढ़ेंगे पवित्र आत्म्याकडे शिकण्याचा और हम प्रयत्न पवित्र आत्मा की ओर से सीखने का आणि प्रयास काल आम्ही करेंगे. एका वचनाला घेऊन और सुरुवात कल केली हम एक वचन से लेकर शुरुआत आणि परत की त्या वचनाला आम्ही काढूया. और फिर इसे एक बार उस वचन को हम निकालेंगे. कलसीकरसपत्र 4 अध्याय कलसीस का 4 आणि अध्याय दुसरं वचन आम्ही और वाचूया. दूसरा वचन हम पढ़ेंगे. आणि या ठिकाणी प्रेषित पौल काय म्हणत और आहे? यहाँ पे प्रेरित पौलुस हमसे कहता है प्रार्थनामध्ये टिकून राहा. प्रार्थना में लगे रहो. आणि या वचनाला घेऊन आम्ही सुरुवात केलेली और इस आहे. वचन को हम लेकर हमने शुरुआत की आणि बहुतेक हे 3 तारखे पण आम्ही या वचनावर मनन करणार और आहोत. 3 तारीख तक इस वचन के ऊपर हम ध्यान लगाएंगे. आणि का प्रेषित पौल म्हणाला की प्रार्थनेमध्ये टिकून क्यों राहा? प्रेरित पौलुस ने कहा कि प्रार्थना में लगे रहो. आणि अनेक वेळेस मनुष्य सगळ्या गोष्टीमध्ये टिकाव धरतो. और बहुत सी बातों में मनुष्य लगे रहता है मात्र एकच गोष्ट मनुष्याला सगळ्यात जड जाते और एक ही बात मनुष्य को बहुत कठिन जाती आणि है ती म्हणजे प्रार्थनेत टिकून राहणे. और वो यानी प्रार्थना में लगे रहना. तुम्ही प्रार्थना करत नाही ह्याच्याविषयी मी बोलत नाहीये. आप प्रार्थना नहीं करते इसके बारे में नहीं बोल रहा. तुम्ही एक सामर्थ्यशाली प्रार्थनाशील व्यक्ती आहात आप एक सामर्थ्यशाली प्रार्थनामय व्यक्ति आणि हो प्रार्थनेमध्ये तुम्ही देवाचं दर्शन बघणारे और लोक आहात. प्रार्थना में आप परमेश्वर के दर्शन को देखने वाले आणि लोग हो प्रार्थनेमध्ये तुम्ही देवाच्या इच्छेला जाणून घेणारे और लोक आहात. प्रार्थना में आप परमेश्वर की इच्छा की जानने वाले लोग आणि हो अनेक वेळेस प्रार्थनेमध्ये तुम्ही अनेक परिस्थितीला बदलणारे तुम्ही लोक और आहात. प्रार्थना के द्वारा अनेक परिस्थिति को बदलने वाले लोग हो. पण आज रात्री मला तुम्हाला सांगू लेकिन द्या, आज रात मैं आपको बताता हूँ प्रार्थना करणं हे विशेष नाही आहे. प्रार्थना करना ये विशेष नहीं. आणि आणि ज्या वेळेस प्रभू येशू एका ठिकाणी गेलेला आहे एक जगह पे जब यीशु गया आणि तो एका ठिकाणी गेला, और वो एक जगह पे गया तो गनसेकराच्या प्रदेशामध्ये और गेला. वो गनेसेकरस के देश में गया. आणि ज्यावेळेस तो गनसेकराच्या प्रदेशामध्ये और गेला जब वो गनेसेकरस के देश में गया आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर और उस जगह पे जाने के आणि बाद आम्ही त्या ठिकाणी असं बघतो और हम वहाँ पे ऐसे देखते हैं दुष्ट आत्मा लागलेला एक व्यक्ती त्या ठिकाणी आहे. दुष्ट आत्मा से पीड़ित एक व्यक्ति वहाँ पे आणि था त्या व्यक्तीला 2000 दुष्ट आत्मे और उस लागलेले आहेत. व्यक्ति को 2000 दुष्ट आत्मे लगे आणि तो थे कबरेमध्ये फिरत असे और वो कब्रिस्तान में घूमता आणि था पुष्कळ वेळेस त्याला बांधण्याचा प्रयत्न और केला बहुत से बार उसे बांधने का प्रयास किया आणि पुष्कळ वेळेस त्याला साखळ दंड्यानं बांधण्याचा और प्रयत्न बहुत केला. से बार उसको चैन से बांधा गया. पण तरी पण त्याने ती साखळ दंड तोडून टाकलेली आहे. फिर भी उसने वो चैन तोड़ डाली आणि तिथं असं लिहिलेलं आहे और वहाँ पे ऐसा लिखा आणि है त्याला कुणालाच वटणीवर आणता येईना. और कोई भी उसे कंट्रोल में नहीं ले सकता. नहीं ले सकता था. कोई भी उसे कंट्रोल में नहीं ले सकता. कोई भी उसे कंट्रोल में नहीं ले सकता बायबल था. सांगते येशू त्या गनसेकराच्या प्रदेशामध्ये और गेला. बाइबल कहती है कि यीशु उस देश में गया आणि जसा येशूने त्या प्रदेशामध्ये पाय ठेवला और जैसा ही यीशु ने उस देश में पैर को रखा आणि ते दुष्ट आत्मा येशूकडे धावत आले और वो दुष्ट आत्मा यीशु की ओर आणि ते दौड़ता आया 2000 दुष्ट आत्मे येशूकडे धावत आले. और 2000 दुष्ट आत्मे यीशु की ओर दौड़ते आए. आणि माझ्या बायबल मध्ये असं लिहिलेलं और आहे मेरे बाइबल में ऐसा लिखा आणि है ते दुष्ट आत्मे येशूला म्हणाले, और वो दुष्ट आत्मे यीशु से कहा हे प्रभु हे प्रभु हम जानते हैं आम्ही ओळखतो हम जानते हैं आम्ही ओळखतो आप ही जीवित जिंदा परमेश्वर के पुत्र हो तू ही जिवंत देवाचा पुत्र आहेस आणि म्हणून आम्ही तुला विनंती करतो और इसलिए हम तुझसे विनती करते आणि हैं म्हणून आम्ही तुला विनंती और करतो. इसलिए हम तुझसे विनती करते देवाच्या हैं. लोकांना आज रात्री मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर के लोगों आज रात मैं आपको बताना चाहता विनंती हूँ दुष्ट आत्मे पण करतात विनती दुष्ट आत्मा भी करते आणि हैं विनंती दुष्ट आत्मे पण प्रार्थना करतात. दुष्ट आत्मा भी करते हैं. हालेलुया. हालेलुया. पण फरक एवढाच आहे, लेकिन फर्क इतना ही है तो ते त्या जीवनामध्ये टिकून राहू शकत नाही. वो उस जीवन में लगे नहीं रहते. आणि तुम्हाला असं वाटत असेल और आपको ऐसा लगता होगा तुम्ही प्रार्थना करणारे लोक आहात म्हणजे तुम्ही देवाचे लोक आप आहात. प्रार्थना करने वाले लोग हो यानी परमेश्वर के लोग हो ऐसा लगता होय होगा. बरोबर आहे, हाँ ठीक है. तरी पण मी तुम्हाला सांगतो फिर भी मैं आपको बताता हूँ पण जो प्रार्थना करतो तो विशेष नाही. जो प्रार्थना करता है वो विशेष नहीं. आणि मग ते दुष्ट आत्म्याने येशूला प्रार्थना केली और उस दुष्ट आत्माओं ने यीशु से प्रार्थना की. आणि का त्यांनी प्रार्थना केली? और क्यों उन्होंने प्रार्थना की? दुष्ट आत्म्याने का विनंती केली? दुष्ट आत्माओं ने क्यों विनंती की? कारण त्यावेळेस त्यांची गरज होती क्योंकि उस समय उनकी आवश्यकता आणि त्यांची थी. गरज काय और होती उनकी आवश्यकता क्या थी? त्यांना माहित होतं. उनको पता था. येशू त्या माणसातून त्यांना निघाला सांगत होता यीशु उस आदमी से उनको निकल कर बाहर चाहता आणि था. दुष्ट आत्मे पुष्कळ वेळ मोकळीकतेमध्ये राहू शकत नाही. और बहुत सी बार दुष्ट आत्मे स्वतंत्रता से नहीं रहते. ते आपली जागा शोधत फिरतात. वो अपनी जगह अपने ठिकाण ढूंढते आणि फिरते. दुष्ट आत्म्याला समजलं और दुष्ट आत्मा को समझ में आता आया प्रभू येशू आम्हाला या लोकातून या मनुष्यातून काढून और टाकणार. प्रभु यीशु इस मनुष्य से हमें निकाल देगा. आणि म्हणून त्यांची गरज होती और उनकी आवश्यकता थी. आणि त्यांची गरज काय और होती? उनकी आवश्यकता क्या थी? त्यांना त्या
डुकरामध्ये प्रवेश और करायचा होता. उनको उन सुअरों में प्रवेश करना था. आणि मग कधीतरी प्रार्थना करणारे लोक और फिर कभी तो भी प्रार्थना करने वाले आणि मग लोग, ते आपल्या गरजेसाठी प्रार्थना करतात. और फिर वो अपनी आवश्यकता के लिए प्रार्थना आणि मग करते त्या हैं. दुष्ट आत्म्याने का प्रार्थना केली? और फिर उन दुष्ट आत्मा ने क्या विनती की, क्या प्रार्थना की, क्यों प्रार्थना की? क्यों प्रार्थना की? कारण त्यांची गरज ही होती. क्योंकि उनकी आवश्यकता ये आता थी. येशू आम्हाला मनुष्यातून काढल्यानंतर यीशु हमें इस मनुष्य से निकालने के आणि मग बाद आम्ही कुठं जायचं? हम कहाँ आणि जाएंगे? मग त्यांना एक कळप दिसला और उनको एक झुंड दिखाई आणि दिया, मग एक डुकराचा कळप त्यांना और दिसला. उनको एक झुंड दिखाई दिया, त्या क्षणाला त्यांची गरज होती और उस समय उनकी आवश्यकता की त्यांनी थी त्या डुकरामध्ये प्रवेश करावा. तो कि उन्होंने उन सुअरों में, सुअरों के भीतर जाए. आणि म्हणून त्यांनी गरज जाणून विनंती केली. और इसलिए उन्होंने अपनी आवश्यकता को देखकर विनती आणि की. जे लोक फक्त आपल्या गरजेसाठी प्रार्थना और करतात जो लोग सिर्फ अपनी आवश्यकता के लिए प्रार्थना ते करते हैं, प्रार्थनेत कधीच टिकून राहत वो नाही. प्रार्थना में कभी भी बने नहीं ते रहते, प्रार्थनेत कधीच टिकून राहत वो नाही. प्रार्थना में कभी भी लगे आणि नहीं मग रहते. त्या दुष्ट आत्म्यासारखी आमची प्रार्थना होऊन और जाते. फिर उस दुष्ट आत्माओं के समान हमारी प्रार्थना आणि होती मग है. गरजेनुसार ज्यावेळेस आम्ही येशूकडे जातो और आवश्यकता के अनुसार जब हम यीशु की तरफ जाते आणि हैं, मग आमचा आणि त्या दुष्ट आत्म्यामध्ये काय फरक आहे? और फिर हमारा और दुष्ट आत्मा में क्या फर्क हे रहेगा? पण विनंती करतात वो भी विनती करते हैं कारण त्यांची गरज आहे. क्योंकि उनकी आवश्यकता आणि है. गरज निघून झाल्यानंतर और गरज निकलने के ते बाद येशूला परत विनंती करत नाही. फिर वो यीशु से विनती नहीं करते. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोग, आज रात्री मला तुम्हाला आज विचारायचं रात मैं आपसे पूछता हूँ, तुमची विनंती कुणाच्या आत्म्याकडून आहे? आपकी विनती किसकी आत्मा की आणि ओर फक्त से है? गरजेनुसार तुम्ही त्याच्याकडे जाता सिर्फ आवश्यकता के अनुसार आप उसके पास आणि जाते हो, फक्त गरजेनुसार तुम्ही त्याच्याकडे और जाता. आवश्यकता के अनुसार आप उसके पास जाते आणि हो. अनेक दिवस आम्ही दुष्ट आत्म्याच्या कळपाचे लोक बनत ओ जातो बहुत से बार हम दुष्ट आत्माओं की झुंड में के लोग बन आणि जाते दुष्ट हैं. आत्म्याच्या विरोधातले आपण लोक आहोत. दुष्ट आत्मा के विरोध के हम लोग हैं. हे आमचं कसं प्रमाण आम्ही पटवून देतो? ये हम कैसे सिद्ध कर सकते हे हैं? आमचं कसं आम्ही प्रमाण पटवून देतो? ये हम कैसा सिद्ध कर सकते हैं? तो एक खरा व्यक्ती आहे वो ही एक सच्चा व्यक्ति जो है आवश्यकताच्या वेळी परमेश्वराकडे जातो जो आवश्यकता के अनुसार परमेश्वर से आणि परमेश्वर जो के पास जाता आवश्यकता है, नसताना पण और परमेश्वराकडे जातो. आप जरूरत ना होते हुए भी परमेश्वर के पास जाता है. का? क्यों? काल रात्री मी तुम्हाला सांगितलं कल रात मैंने आपको बताया, आराधना हे तुमचं काम असू द्या. आराधना ही आपका काम होने पाए, आराधना हे तुमचं काम असू द्या आराधना ही आपका काम रहने आणि दो, प्रार्थना हे तुमचं जीवन और असू द्या. प्रार्थना ही आपका जीवन बनने आणि पाए. जरी तुमच्या जीवनात काही मिळालं तरी प्रार्थना करा. यदि आपके जीवन में कुछ मिला तो भी प्रार्थना आणि करो. जरी तुमच्या जीवनात काही मिळत नाही तर तुम्ही प्रार्थना आपके करा. जीवन में कुछ मिला नहीं तो भी प्रार्थना करो. आणि प्रार्थना तुमच्यासाठी और प्रार्थना आपके लिए एक जीवनधारी तंबू बनू दे. और एक जीवन का तंबू, जीवन का डेरा बनने आणि पाए. आज रात्री मी शिकवणार होतो और आज रात में सिखाने वाला आणि था, मोशेने एक सेपरेट तंबू तयार और केला मूसा ने एक अलग डेरा को बनाया, कारण अजून त्याने निवास मंडप बनवला क्योंकि नव्हता. अब तक उसने निवास मंडप को बनाया नहीं आणि था, अजून परमेश्वरने मोशेला निवास मंडपाचं बॅकग्राऊंड दिलं नव्हतं. और अब तक परमेश्वर ने मूसा को निवास मंडप कैसा बनाया जाए इसकी पार्श्वभूमि नहीं दी. आणि म्हणून मोशेने एक वेगळा तंबू, एक छोटासा तंबू तयार और केला होता. इसलिए मूसा ने एक अलग डेरा बनाया, एक अलग तंबू बनाया. आणि त्या तंबूचं काम काय होतं? और उस डेरे का क्या काम था? त्या तंबूचं काम काय होतं? और उस डेरे का क्या काम आणि था? त्या तंबूचं काम होतं और उस डेरे का काम था मोशेचा देवाबरोबर संभाषण करून देणं. मोशे के साथ परमेश्वर की बातचीत करा आणि लेना. बायबल आम्हाला असं सांगतं. और बाइबल हमें बताती आणि है, मोशे वारंवार त्या तंबूमध्ये जातो. और मोशे बार बार उस तंबू में जाता था. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोग, हे शरीर आमचं राहण्याचा तंबू आहे. ये शरीर हमारे रहने का डेरा है. जसे इस्रायल लोक प्रवास करत असताना जैसे इस्राएल लोग यात्रा करते समय आणि यात्रा करत असताना ते जिथे कुठे थांबायचे और सफर करते समय वो जहाँ कहीं रुकते थे, आणि ते आपल्या स्वतःसाठी एक तंबू तयार करायचे और वो अपने खुद के लिए एक डेरा तैयार आणि करते थे. प्रत्येक परिवारासाठी ते एक एक तंबू घालायचे. और हर एक परिवार के लिए एक एक तंबू को वो बनाते आणि थे. आरोनाचा एक तंबू होता और अहरोन का एक तंबू आणि था, मिरियामाचा एक तंबू और होता मिरियाम का एक तंबू था, आणि इस्रायल लोकांच्या वंशाचा एक तंबू और होता. इस्राएलियों के वंशों का एक तंबू था. पण मोशेचा पण एक तंबू होता. लेकिन मूसा का भी एक तंबू था. पण आज रात्री मला तुम्हाला सांगतो, लेकिन आज रात मैं आपको एक बताना चाहता हूँ, इस्रायल लोकांच्या प्रवासामध्ये इस्राएल लोगों की यात्रा में प्रत्येकाचा आपल्या स्वतःसाठी एक एक तंबू होता. हर एक का अपने खुद के लिए एक तंबू था. पण ज्यावेळेस पण इस्रायल लोक थांबायचे लेकिन जब कभी इस्राएल रुकते थे आणि आपले तंबू ज्यावेळेस ते टाकायचे. और अपने डेरे को वो डालते थे. आणि आज रात्री मला तुम्हाला सांगतो, और आज रात मैं आपको बताता हूँ, ज्यावेळेस मोशे पण तंबू घालायचा जब मूसा भी तंबू बांधता तो था, एक तंबू घालत वो नव्हता. एक तंबू नहीं तो बांधता था, हमेशा दोन तंबू वो घालायचा. हमेशा दो तंबू हे बांधता था. दोन तंबू काय आहे? ये दो तंबू क्या है? एका तंबूत मोशे राहायचा एक तंबू में मूसा रहता
रहता था आणि टाइम झाल्यानंतर, और समय होने के बाद, वेळ आल्यानंतर नाही, समय आने के बाद नहीं, प्रार्थनेचा टाइम झाल्यानंतर प्रार्थना का समय होने के बाद मोशे आपल्या तंबूतनं बाहेर यायचा मूसा अपने तंबू से बाहर आता आणि तो था परमेश्वराच्या सानिध्याच्या तंबूमध्ये. और परमेश्वर की उपस्थिति के डेरे में वो आज जाता था. रात्री मला तुम्हाला आज सांगतो, रात में आपको बताना चाहता आज हूँ, रात्री मला आज रात में आपसे पूछता हूँ, तुमच्या जीवनामध्ये किती लाईफ आहेत? आपके जीवन में कितने जीवन है? हा, 2 जीवन असू दे. दो जीवन रहने दो. एक तुमचा तंबू और एक आपका खुद का डेरा आणि एक तुमचं जीवन और एक आपका आणि जीवन एक प्रार्थनेचा तंबू असू और दे. एक प्रार्थना का तंबू रहने दो. हालेलुया, Hallelujah. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून प्रार्थना करणारा विशेष नाही और इसीलिए प्रार्थना करने वाला विशेष आणि नहीं प्रार्थनेमध्ये टिकाव धरणारा खूप और विशेष. प्रार्थना में लगे रहने वाला विशेष आणि है. आज दुपारी मी एका बंधूशी बोलत होतो आज मैं एक भाई से बोल रहा था आणि तोच खरा पॉवरफुल व्यक्ती आहे और वही एक सच्चा सामर्थ्यशाली व्यक्ति है. आणि परिस्थितीनुसार तो वाहत जात नाही. परिस्थिति के साथ वो बहता नहीं. आणि मग अनेक वेळेस आम्ही बायबल मध्ये असं बघतो, और बहुत से बार हम बाइबल में ऐसा देखते हैं, 2 जीवन जगणारे लोक दो जीवन जीने वाले आणि लोग प्रेषितांच्या कृत्यामध्ये असं और लिहिलेलं आहे. प्रेरितों के कामों में ऐसा लिखा आणि है. पेत्र एकटा असताना और पतरस अकेला रहते हुए आणि तो यहुदी लोकांमध्ये बसत असे और वो यहूदियों के साथ बैठा था आणि बैठा ज्यावेळी था. शिष्य यायचे और जब चेले आते आणि थे मग तो यहुदी लोकातून वेगळा व्हायचा और फिर वो यहूदियों से अलग होकर आणि मग तो शिष्यांमध्ये और सामील व्हायचा. चेलों में शामिल होता था. आणि अनेक वेळेस आम्हाला अजून पण पेत्र बघायला मिळतो और हमें बहुत से बार पतरस को हम देखते आणि हैं असे पुष्कळ पेत्र माझ्या चर्च मध्ये और आले ऐसे बहुत से पतरस में मेरे कलीसिया आणि में ज्यावेळेस विश्वासाने एकत्र येतात जब विश्वासी इकट्ठा होते आणि हैं मग त्यांच्या अग्नी पेटायला लागते फिर उनका अग्नि जलने लगता आणि है. ज्यावेळेस ते दुनियादारीच्या लोकांमध्ये लेकिन जातात जब वो संसार के लोग में आणि जाते मग हैं त्यांचा प्रार्थनेचा अग्नी विझून फिर जातो. उनका प्रार्थना का अग्नि भी बुझ जाता आणि है. म्हणून ह्या व्यक्तीला प्रार्थना टिकाव व्यक्ती म्हणू शकत और नाही. इसीलिए इस व्यक्ति को प्रार्थना में लगे रहने वाला व्यक्ति हम नहीं कह प्रार्थनेत सकते. टिकाव धरणं म्हणजे काय? प्रार्थना में लगे रहना इसका मतलब क्या? परिस्थिती अनुकूल असू दे परिस्थिति हमारी विपरीत होने आणि पाए, परिस्थिती प्रतिकूल असू दे परिस्थिति अच्छी रहे, आणि परिस्थिती बरोबर नसो परिस्थिति अच्छी ना हो, आणि परिस्थिती चांगली असो, परिस्थिति अच्छी हो, तुमच्या प्रार्थनेचा काटा हलवला नाही पाहिजे. आपकी प्रार्थना का जो कांटा है वो हिलने ना आणि पाए. समस्यामध्ये अनेक वेळेस लोक प्रार्थना सोडून देतात समस्या में बहुत से बार लोग प्रार्थना छोड़ आणि देते सगळं हैं काही व्यवस्थित झाल्यावर परत त्यांचा प्रार्थनेचा गाडा सुरू और होतो फिर और सब कुछ अच्छे होने के बाद फिर प्रार्थना उनकी चालू आणि होती अशा है. प्रार्थनेला अस्थिर प्रार्थना और म्हणतात. ऐसी प्रार्थना को अस्थिर प्रार्थना कहते आणि हैं. म्हणून प्रेषित पौल या ठिकाणी म्हणत और आहे, इसलिए प्रेरित पौलुस यहाँ पे कहता है अस्थिर मत बनो अस्थिर मत बनो, आणि अस्थिर होऊ नका, अस्थिर मत बनो, प्रार्थनेमध्ये टिकून राहा प्रार्थना में लगे रहो, आणि प्रार्थनेमध्ये टिकून राहा. प्रार्थना में लगे रहो. देवाच्या लोकांना आज दुपारी मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर के लोगों आज रात में आपको बताता 3 हूँ, लोक तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात. 3 लोग आपको अच्छी तरह से पहचानते तुम्ही हैं. आतून काय आहे हे 3 लोक तुम्हाला चांगल्या आप प्रकारे भीतर ओळखतात. से क्या हो इससे 3 लोग अच्छी रीति से पहचानते आणि हैं. नंबर तुम्ही आतून कसा आत देव तुम्हाला ओळखतो. आप अंदर से क्या हो भीतर से क्या हो ये परमेश्वर आपको पहचानता आणि है. नंबर 2 तुम्ही आतून कोण आहात तू शैतान तुम्हाला ओळखतो. आप अंदर से क्या हो शैतान आपको पहचानता आणि है. नंबर 3 तुम्ही आतून काय आहात हे तुम्ही स्वतःला और ओळखता. नंबर 3 हम अंदर से कैसे हैं, हम खुद को पहचानते आणि हैं. म्हणून प्रार्थनेचा आव्हान आणू नका और इसलिए प्रार्थना का ढोंग मत करो, आणि प्रार्थनेचा आव्हान आणू नका. और प्रार्थना का ढोंग मत करो. प्रार्थनेमध्ये टिकून राहा, प्रार्थना में लगे रहो, प्रार्थनेमध्ये टिकून राहा, प्रार्थना में लगे रहो. नाहीतर शैतान तुमच्या जीवनाचा खेळ नहीं करू तो शकतो. शैतान आपके जीवन का खेल बना देगा. आणि शैतानला तुमचा वीक प्रॉब्लेम माहित आहे और शैतान को आपकी दुर्बलता पता है. आणि कुठं तुम्हाला समस्यात टाकल्यावर तुमची प्रार्थना संपून कहाँ जाते. आपको समस्या में गिरा कि आपकी प्रार्थना खत्म कर दे. आणि अनेक वेळेस लोकांची कमजोरी आपल्या कुटुंबामधली भांडणं असतात. बहुत सी बार लोगों के जीवन की कमजोरी उनके परिवार में झगड़ा है. एक दोघांबरोबर समेट असतो त्यावेळेस तुमची प्रार्थना पॉवरफुल जब आप असते. एक साथ एक दूसरे के साथ अच्छे रहते हो तब आपकी प्रार्थना पावरफुल होती है. आणि मग तुम्हाला असं वाटतं की ख्रिस्ताला सोडून माझं दुसरं जीवन नाही. और फिर ऐसा लगता है कि प्रभु को छोड़ के मेरा दूसरा जीवन पण नहीं. ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम होतात जब आपके घर में कुछ समस्या आती है आणि मग तुमच्या प्रार्थना संपून फिर जातात. आपकी प्रार्थना समाप्त होती है. आणि म्हणून वारंवार तुमच्या घरी भांडणं असतात. और फिर बार बार आपके घर में झगड़े होते हैं. कारण शैतानला माहित आहे क्योंकि शैतान को पता है भांडणं तसं एक कारण आहे झगड़ा ये एक ही कारण है. की ह्याची प्रार्थना संपू इसकी शकते प्रार्थना को रुकवा सकती है, समाप्त कर आणि सकती है ह्याची प्रार्थना संपू शकते. और इसकी प्रार्थना खत्म कर सकती आणि है. प्रकटीकरणामध्ये 7 मंडळी आहेत और प्रकाशित वाक्य में 7 कलीसिया आणि है त्या 7 मंडळामधल्या एका मंडळीत तुम्ही वाचू शकता. और 7 कलीसियों में से एक कलीसिया के बारे में आप पढ़ सकते हैं. आणि तिथं काय लिहिलेलं और आहे? वहाँ पे क्या लिखा है? जो जिंकतो जो जीतता है जो
जिंकतो जो जीतता है त्याला मी माझ्या मंदिरातला खांब बनवीन, उसे मैं अपने मंदिर का खंबा बनाऊंगा, त्याला मी माझ्या मंदिरातला खांब बनवीन. उसे मैं अपने मंदिर का खंबा बनाऊंगा. खांब म्हणजे काय? खंबा यानी क्या? जो कधी हलत नाही. जो कभी हिलता नहीं. खांब म्हणजे काय? खंबा यानी क्या? पुरी बिल्डिंग त्याच्यावर अवलंबून असते. पूरी बिल्डिंग उसके ऊपर निर्भर रहती है. खांब म्हणजे काय? खंबा यानी क्या? तो आपली जागा कधी बदलत नाही. वो अपनी जगह कभी भी नहीं छोड़ता. देवाच्या लोकांनो असा प्रार्थनाशील व्यक्ती बना परमेश्वर के लोग ऐसे प्रार्थनाशील की व्यक्ति एक बनो. दिवस देवानं तुम्हाला खंबा म्हणलं पाहिजे. एक दिन प्रभु ने आपको खंबा कहना चाहिए. हा, खांब कशासाठी? खाम किस लिए? परिस्थिती कोणती असो, परिस्थिति कौन सी भी हो, तू कधी हलत नाहीस. आप कभी ना तुझी हरोगे. प्रार्थना कधी अप और डाऊन होत नाही. आपकी प्रार्थना कभी ऊपर नीचे नहीं होगी. आणि म्हणून खूप काळजीपूर्वक असा और बहुत से ध्यान पूर्वक आणि तुमच्या स्वभावानुसार, आपके स्वभाव के अनुसार, तुमच्या स्वभावानुसार आपके स्वभाव के तुमच्या अनुसार प्रार्थनेचं वातावरण बदलू देऊ नका. आपकी प्रार्थनाओं का जो वातावरण है वो बदलना ना आणि पाए. परिस्थिती कोणती असो परिस्थिति कौन सी भी रहे, आणि तुम्ही चिडलेला असता तरी पण जेवता आप गुस्से में होते फिर भी खाना खाते हो, आणि आनंदी असता तरी पण जेवता आनंदी रहते हो तो भी खाना आणि खाते हो, घरात भांडणं झाली तरी पण तुम्ही सकाळी आंघोळ करता घर में झगड़ा होता है फिर भी सवेरे नहाते हो, आणि भांडणं झाली नाही तरी पण आंघोळ करता. झगड़ा ना हो तो भी नहाते हो. रोजच्या दैनंदिन जीवनाला तुम्ही बदलू शकत नाही. रोज के दैनंदिन जीवन को आप नहीं बदलते. आणि परिस्थिती कोणती असो, और परिस्थिति कौन सी भी हो, प्रार्थनेला त्या कॅटेगरी मध्ये का घेत नाही? प्रार्थना में उस कैटेगरी में क्यों नहीं आणि लेते? आता माझी मनस्थिती ठीक नाही और अभी मेरी मनस्थिति अच्छी आणि नहीं आता है, मी प्रार्थना करणार और नाही. अभी मैं प्रार्थना नहीं करूंगा. कधी असं तुम्ही म्हटलेलं आहात का? कैसा कभी आपने ऐसा कहा क्या? माझी मनस्थिती ठीक नाही, मेरी मनस्थिती ठीक मी नहीं, आंघोळ करणार मैं नाही. नहाता नहीं, माझी मनस्थिती ठीक नाही, मेरी मनस्थिति ठीक नहीं, आज मी जेवणार नाही. मैं आज खाना नहीं माझी खाता, मनस्थिती ठीक नाही, मेरी मनस्थिति ठीक नहीं, आज मी कामाला जाणार नाही. आज मैं काम कर नहीं जाऊंगा. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, परिस्थितीला तुमच्या दैनंदिन जीवनावर तुम्ही अधिकार घेऊन देऊ शकत नाही. परिस्थिति को आपके रोज के जीवन में आप अधिकार न लेने नहीं दे सकते, हा, देत नाही. अधिकार नहीं देते. परिस्थिती कोणती असो, परिस्थिति कौन सी भी तुमच्या रहे, दैनंदिन जीवनातली कामं सातत्यानं चालू आपके असतात. रोज के काम जो है वो हर नियमित प्रकार से चालू पण है. प्रार्थना एक अशी आहे लेकिन प्रार्थना ही ऐसा की भाग है तुमच्या वातावरणानुसार ती बदलत असते. आपके वातावरण के अनुसार वो बदलती आणि रहती म्हणून है. प्रेषित पौल या ठिकाणी म्हणतो, और इसलिए प्रेरित पौल कहता है, सगळ्यात पहिला बोध मी तुम्हाला करतो. सबसे पहला बोध मैं आपको करता आणि हूँ. कलीसिया मंडळीला तो म्हणाला, और कलीसिया के मंडली को उसने कहा, आप प्रार्थना नहीं करते ऐसा मैं नहीं कहता. आप प्रार्थना नहीं करते ऐसा मैं नहीं कहता, प्रार्थना करत नाही असं मी म्हणत नाही. आप प्रार्थना करते नहीं ऐसा मैं नहीं पण कहता. माझी तक्रार काय आहे लेकिन मेरी समस्या ये है की तू प्रार्थनेत टिकून राहत नाही. क्योंकि तू प्रार्थना में बनी नहीं रहते. आणि म्हणून या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आम्ही शिकत आहोत. और इस लॉकडाउन की परिस्थिति में सीख रहे आणि हैं, परिस्थिती कोणती असो परिस्थिति कौन सी भी आणि रहे, आपल्या प्रार्थनेमध्ये टिकून राहा. और अपने प्रार्थना में बने रहो, आपल्या प्रार्थनेमध्ये टिकून अपने राहा. प्रार्थना में बने रहो. मी विश्वास करतो मैं विश्वास करता हूँ परमेश्वर तुमच्या प्रार्थनेची बांधणी करत आहे. परमेश्वर आपकी प्रार्थना को रचाएगा, आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थनेची बांधणी करत आहे. आपकी प्रार्थना को वो बांधेगा. आणि देव तेव्हापर्यंत तुमच्या बरोबर चालू शकतो. और परमेश्वर तब तक ही आपके साथ चल सकता आणि है जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर चालता. जब तक आप उसके साथ चलते आणि हो. त्याच्याबरोबर चालणं म्हणजे काय? उसके साथ चलना यानी क्या? एकच कारण आहे, एक ही कारण है, प्रे प्रार्थना, प्रे प्रार्थना अँड प्रे. और प्रार्थना, प्रार्थना प्रार्थना, प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना. और प्रार्थना. आपल्या डोळ्याला बंद करू. हम अपने आंखें बंद करेंगे, आपल्या अस्थिरपणासाठी आज प्रार्थना करू. अपने अस्थिरता के जीवन के लिए प्रार्थना प्रभू, अनेक करेंगे. वेळेस मी तुझ्या प्रार्थनेचा खेळ प्रभु, करतो बहुत से बार मैंने प्रार्थना का खेल किया आणि मग माझी मनस्थिती ठीक नसते. और इसलिए मेरी मनस्थिति अच्छी न होने आणि के पुष्कळ कारण वेळेस मी प्रार्थनेमध्ये बहुत बसतो से बार मैं प्रार्थना में नहीं आणि बैठा, कोणीतरी मला दोष लावतं और कोई तो भी मुझे दोष आणि लगाता तेव्हा है, मी माझी प्रार्थना तब मैं संपवतो. मेरी प्रार्थना समाप्त करता आज हूँ. रात्री जण विनंती करता, आज रात में तुझसे विनती करता हूँ, मला एक टिकाऊ प्रार्थना दे मुझे एक लगे रहने वाली प्रार्थना दे, आणि मला एक टिकून राहणारी प्रार्थना. मुझे एक बने रहने वाली प्रार्थना दे. आणि परिस्थिती कोणती असो, परिस्थिति कौन सी भी हो, प्रार्थना हा माझा ऑक्सिजन हो दे. प्रार्थना यही मेरा जीवन ऑक्सीजन श्वास होने हा, पाए, प्रार्थना हेच माझं जीवन असू दे. प्रार्थना यही मेरा जीवन होने आणि पाए. फक्त मी काही मागण्यासाठी तुझ्याकडे येऊ सिर्फ नये. मैं कुछ तो भी मांगने के लिए तेरे सामने ना आऊं, आणि सर्व काय असल्यावर पण मी तुझ्याकडे येणार आहे. सब कुछ रहने के बाद भी मैं तेरे सामने आऊं. आज रात्री प्रार्थनेचा आत्मा तू और माझ्यावर आज रात तू प्रार्थना का आत्मा मेरे अंदर उंडेल आणि दे. आज रात्री प्रभु टिकून प्रार्थना करणारा आत्मा माझ्यावर आहे. बने रहने वाली
प्रार्थना, लगे रहने वाली प्रार्थना का आत्मा मेरे जीवन में आज उंडेल रात दे। को लगे रहने वाली प्रार्थना मेरे जीवन में आज उंडेल दे। आज रात लगे रहने वाली प्रार्थना मेरे जीवन में उंडेल दे। आज रात्री लागून राहणारी प्रार्थना माझ्या जीवनात हो। आज रात लगे रहने वाली प्रार्थना मेरे जीवन में आज उंडेल रात्री दे। सातत्याची प्रार्थना माझ्या जीवनामध्ये हो। निरंतर प्रार्थना मेरे जीवन में आने आणि पाए। आज रात्री परिस्थिती कोणती असो मी प्रार्थना करणारा व्यक्ती बनायला पाहिजे। परिस्थिति कौन सी भी हो, मैं प्रार्थना करने वाला व्यक्ति बन जाऊं। आणि शैतान एका ख्रिस्ती व्यक्तीला घाबरत नाही शैतान एक मसीह व्यक्ति को नहीं डरता, आणि शैतान गीत गाणाऱ्याला घाबरत और नाही शैतान गीत गाने वाले से नहीं डरता। आणि शैतान एकाच व्यक्तीला घाबरतो शैतान एक ही व्यक्ति को डरता आणि है, ती म्हणजे प्रार्थना। और वो यानी प्रार्थना आणि करने वाला। प्रार्थना ही त्याच्यासाठी हानिकारक आहे और प्रार्थना उसके लिए हानिकारक आणि है, प्रार्थना शैतानासाठी हानिकारक और आहे प्रार्थना शैतान के लिए हानिकारक आणि है, प्रार्थना त्याला कधीच आवडत और नाही प्रार्थना उसे कभी भी पसंद नहीं कारण आती, त्याला उत्पत्तीमध्ये मनुष्याला आणि देवाला वेगळं केलं क्योंकि उसने प्रारंभ में वो मनुष्य को और परमेश्वर को अलग किया, आणि त्याचं फळ चारण्याचं एकच कारण होतं और फल खिलाने का उसका एक ही आणि कारण था। आदाम आणि हव्याला फळ चारण्याचं एकच कारण होतं आदम और हवा को फल खिलाने का एक ही कारण था, आणि ते कारण होतं और वो कारण था देवापासून मनुष्याला वेगळं केलं परमेश्वर कर दे, आणि तिथं तो विजय झाला। और वहाँ पे वो विजय ठहरा। पण प्रार्थना काय दर्शवते? लेकिन प्रार्थना क्या दर्शाती है? प्रार्थना मनुष्याला देवाबरोबर जोडणं हे दर्शवते प्रार्थना मनुष्य को परमेश्वर के साथ जोड़ना आणि दर्शाती है, ज्यावेळेस मनुष्य प्रार्थनेमध्ये देवाशी जुळून राहतो और जब मनुष्य प्रार्थना में मनुष्य से जुड़ जाता है, अनेक मोठी घोषणा होते और बहुत बड़ी घोषणा आणि होती है, शत्रू त्या ठिकाणी पराजय और होतो शत्रु वहाँ हार जाता आणि है, शत्रू त्या ठिकाणी लज्जित होतो और शत्रु वहाँ पे लज्जित होता आणि है, शत्रू त्या ठिकाणी नाकाम होतो और शत्रु वहाँ कुछ काम नहीं कर आणि सकता, शत्रू त्या ठिकाणी असफल होतो और शत्रु वहाँ पे असफल हो जाता आणि है। म्हणून प्रार्थना एक अशी गोष्ट आहे और इसलिए प्रार्थना एक ऐसी बात है निरंतर तुम्ही तुमच्या पित्याबरोबर जो जोडून हर राहा. समय हमें अपने बाप से, अपने पिता से जोड़ कर आणि रखती जरी है, प्रार्थनेचा काहीच विषय नसेल और फिर भी प्रार्थना का कुछ विषय न हो, जा गुडघ्यावर त्याच्या जाओ सानिध्यात बस. घुटने में बैठो, उसके सानिध्य में बैठो, आणि त्या दिवशी त्याला असं म्हणा और उस दिन उसे ऐसा कहो, हे माझ्या पित्या हे मेरे पिता, आज माझ्याकडे मागण्यासाठी काहीच आज विषय नाही मांगने के लिए मेरे पास विषय पण नहीं, तरी पण मला तुझ्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा फिर भी मुझे तेरी उपस्थिति में समय बिताना आणि तरी है, पण मला तुझ्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा फिर भी मुझे तेरी उपस्थिति में समय बिताना एक एक है। वेळेस असंच प्रार्थना करा एक एक बार ऐसी प्रार्थना आज मी करो, तुझ्याकडे काही मागत आज नाही मैं तेरे पास कुछ नहीं मांगता, आज मला तुझ्या समक्षतेचा अनुभव आज घ्यायचा. मुझे तेरी इस उपस्थिति का एहसास होने आणि पाए, प्रार्थना हे तुमच्या जीवनाला घेरून और टाकणार प्रार्थना आपके जीवन को घेरे रहे, आणि प्रार्थना हे देवाचं स्वभाव तुमच्यामध्ये येण्याचं जीवन असू और द्या प्रार्थना ये परमेश्वर का स्वभाव हमारे जीने का कारण बन आणि जाए, प्रार्थना हे तुमच्या जीवनातलं एक दैनंदिन जीवनातला एक भाग बनू द्या और प्रार्थना ये हमारे रोज की जीवन का एक हिस्सा बन आणि जाए। जसं तुम्ही अंघोळ केल्याशिवाय बाहेर पडू शकत जब नाही नहाने के बगैर हम बाहर नहीं आणि निकलते, जसं तुम्ही नाश्ता केल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही नाश्ता किए बिना हम बाहर नहीं आणि जसं तुम्ही निकलते, जेवण केल्याशिवाय बाहेर पडू शकत खाना नाही खाए बिना हम बाहर नहीं निकल आणि जसं सकते, तुमच्या परिवारामध्ये तुम्ही एक दुसऱ्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही परिवार में एक दूसरे के साथ बात किए हुए ना कारण वो ही नहीं तुमच्या बनाए रह दैनंदिन जीवनाची सकते। गरज आहे ये हमारे रोज के जीवन की आवश्यकता आणि है, ह्याच्यामध्ये अजून एक गरज ऍड करा और इस आवश्यकता में और एक आवश्यकता ऐड करो, आणि ती आवश्यकता आहे और वो आवश्यकता आणि ती है, आवश्यकता और वो आहे आवश्यकता है प्रार्थना प्रार्थना, प्रार्थना प्रार्थना, प्रार्थना प्रार्थना। एव्हरीबडी से सभी लोग मिलके कहे प्रार्थना प्रार्थना, सगळी जण आत्म्यामध्ये सभी आत्मा में कहे प्रार्थना प्रार्थना, खोई हुई प्रार्थना खोई हुई प्रार्थना फिर से खड़ी हो जाए फिर से खड़ी हो जाए यीशु के नाम विदाउट से। अपेक्षा की प्रार्थना अपेक्षा न धरता प्रार्थना, खुले तौर पर खड़े होकर खुले तौर पर खड़े होकर देश के लिए हमें रोना है कलेसिया के लिए हमें रोना है खुले तौर पर खड़े होकर खुले तौर पर खड़े होकर भारत के लिए हमें रोना है लोगों के लिए हमें रोना है प्रार्थना की आत्माओं से प्रार्थना
शदानामा रिखातानामा सबोरदनारियानामा शखातानामा जगारियानामा शखातानामा रिखातानामा प्रार्थनेसाठी भुकेल व्हा. प्रार्थनेसाठी भुकेल व्हा. प्रार्थनेसाठी भुकेल व्हा. प्रार्थनेसाठी भुकेल व्हा. प्रार्थना के लिए भूखे बनो. आणि प्रार्थनेसाठी भुकेल व्हा. प्रार्थना के लिए भूखे बनो. या दिवसामध्ये मी बघत आहे. और इन दिनों में मैं देख रहा हूँ. स्प्रिट मध्ये बघत आहे. और मैं आत्मा में देख रहा हूँ. स्प्रिट मध्ये बघत आहे. आत्मा में देख रहा हूँ. अनेक चर्चेसना मी बघत आहे. बहुत से कलीसिया देख रहा हूँ. आणि अनेक पासवारांना मी बघत और आहे. अनेक पासवान को देख रहा हूँ. आणि अनेक पास्टरांच्या परिवाराला मी बघत और आहे. अनेक पासवान के परिवारों को देख रहा आणि हूँ. अनेक वर्षिप लीडरांना मी और बघत आहे. आराधना करने वाले को देख रहा हूँ. तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये पुढे आहात. और आप सभी बातों में आगे हो. प्रार्थनेमध्ये तुम्ही कमजोर आहात. प्रार्थना में आप कमजोर हो. प्रार्थना ही तुमच्या जीवनातून निघून गेलेली और आहे. प्रार्थना आपके जीवन से निकल गई. आणि प्रार्थनाचा सिरसपणा तुमच्या जीवनातून और निघून गेलेला प्रार्थना आहे. आपकी गंभीरता आपके जीवन से निकल गई. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के आज लोगों, रात्री मला तुम्हाला आज विचारायचं आहे. रात मैं आपसे पूछता हूँ, तुमच्या गांभीर्य प्रार्थनेला तुम्ही सुरुवात करून किती वर्ष आप झालेला आहे? गंभीरता से प्रार्थना शुरू करके आपको कितने साल हुए? ही प्रार्थना वो त्या प्रार्थना प्रार्थनेत बाहेर आल्यानंतर जिस प्रार्थना के प्रार्थना से बाहर आणि निकलने के तुम्ही बाद देवाच्या उपस्थितीला अनुभवलेलो परमेश्वर की उपस्थिति को आणि महसूस करते प्रार्थनेत हो. बाहेर आल्यानंतर और प्रार्थना से बाहर आणि आने के तुम्ही एक बाद दर्शन घेऊन बाहेर आलेला व्यक्ती और एक होता. पुस्तक लेके बाहर आने वाले व्यक्ति को आणि एक दर्शन घेऊन बाहेर येणारा व्यक्ती और तुम्ही होता. पुस्तक लेकर बाहर आने वाले व्यक्ति आणि थे. तुम्ही प्रार्थनेत बाहेर और आल्यानंतर प्रार्थना से बाहर निकलने के आणि बाद विश्वासाचं वचन बाहेर घेऊन आलेला तुम्ही लोक विश्वास का होता. वचन बाहर निकल बाहर आणि निकलने वाले लोग ह्या थे. परिस्थितीला होऊन किती वर्ष झालं? और इस स्थिति को लेकर होने से कितने साल हुए? एक काळ होता. एक समय था. प्रत्येक गरजेसाठी तुम्हाला त्याच्याकडे जावं लागायचं. प्रत्येक आवश्यकता के लिए आप उसके पास जाते आणि थे. ह्या दिवसामध्ये और इन दिनों तुमची में सगळी आवश्यकता पूर्ण झालेली और आहे. आपकी सभी आवश्यकताएं पूरी हुई. म्हणून तुम्हाला त्याच्याकडे जावं वाटत नाही. और इसलिए आपको उसके पास जाने आज की रात्री जरूरत है. प्रार्थनेच्या आत्म्याला आपल्या जीवनामध्ये ग्रहण करा. आज रात अपने जीवन में प्रार्थना की आत्मा ग्रहण करो. प्रार्थना की आत्मा उंडे. प्रार्थना करते. My God, hallelujah. प्रार्थना की आत्मा उंडे.
करत आहे माझ्या पित्याच्या आजच्या दिवसासाठी प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभु धन्यवाद देता हूँ पिता, आज के दिन के लिए तुझे धन्यवाद देता हूँ. प्रभु आज तूने हमें सिखाया है की प्रभु प्रार्थना, आज आम्ही शिकलो प्रभु की आम्ही प्रार्थनेमध्ये कसं टिकून राहावं प्रभु परमेश्वर. आज हम सीखे प्रभु कि हम प्रार्थना में कैसे बने रहे. होय प्रभु, फक्त आपल्या गरजेसाठी प्रार्थना नाही प्रभु, सिर्फ हम अपने आवश्यकता के लिए प्रार्थना फक्त नहीं. आपल्याला काय तर पाहिजे म्हणून प्रार्थना नाही प्रभु. हमें कुछ तो भी चाहिए इसलिए प्रार्थना नहीं. प्रभु आमचं तुझ्या बरोबरचं नातं घनिष्ठ होण्यासाठी ओ प्रार्थना करू. प्रभु, आपका और हमारा हमारा जो संबंध है, रिलेशन है, वो ज्यादा ताकतवर बन जाए. आम्ही तुझ्यामध्ये टिकून राहण्यासाठी और प्रार्थना हम जीवन. तुझ में बने रहने के लिए प्रार्थना में जीवन. होय प्रभु, हाँ आज तू प्रभु. आम्हाला शिकवलंस आज तूने हमें की सिखाया आम्ही प्रार्थना का करावी. और हम प्रार्थना क्यों होय, करें. आजपासून और आज से लेकर आमच्या गरजेसाठी प्रार्थना नाही, और हमारी आवश्यकता के लिए प्रार्थना कारण की नहीं. प्रभु तुझं वचन सांगतं तुम्हाला काय पाहिजे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहित आहे. क्योंकि तेरा वचन कहता है कि आपको क्या चाहिए वो आपके स्वर्गीय पिता को पता है. या दिवसामध्ये प्रभू आम्ही आमचं आत्मिक जीवन सांभाळण्यासाठी प्रार्थना ओ करू. प्रभु, इन दिनों में हम अपने आत्मिक जीवन को संभालने के लिए तू हमें सहायता शैतान कर. आम्हाला फसवू नये प्रभू, यासाठी आम्ही प्रार्थना करावी. शैतान हमें फंसा ना सके इसलिए हम प्रार्थना करें. शैतान प्रभू आमच्या देशावर, आमच्या राज्यावर, आमच्या गावावर अधिकार करू नये म्हणून प्रार्थना प्रभू. शैतान हमारे देश की और हमारे राज्य की और हमारे गांवों की और प्रभु अधिकार ना करने पाए इसलिए प्रार्थना करें. शैतान आमच्या मंडळीमध्ये गोंधळ घालू नये म्हणून प्रार्थना प्रभू. शैतान हमारी मंडल हमारी कलीसिया में प्रभु को स्थिति बिगाड़ ना सके इसलिए प्रार्थना होय करें. प्रभू, हाँ प्रभु, आज आम्ही शिकलो आज हम सीखे की आम्ही प्रार्थनामय जीवन जगलं पाहिजे. और हम प्रार्थना में जीवन आमचं जीने चाहिए. जीवनच प्रार्थना असलं हमारा पाहिजे. जीवन ही प्रार्थना हो रहना प्रभू, चाहिए. आराधना आमचं काम, आराधना ही है हमारा काम. परंतु प्रार्थना आजपासून आमचं जीवन बनू दे. प्रार्थना हमारा जीवन बनना आमचं चाहिए. उठणं, आमचं बसणं, आमचं चालणं फक्त प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना असू दे माझ्या पित्या. हमारा उठना, हमारा बैठना, हमारा चलना सिर्फ प्रार्थना 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 होने पाए. निरंतर प्रार्थना प्रभू, निरंतर प्रार्थना होने पाए प्रभु. हमेशा प्रार्थना प्रभू. हमेशा प्रार्थना प्रभु. सकाळची प्रार्थना प्रभू, सवेरे की प्रार्थना प्रभु. पहाटेची प्रार्थना प्रभू, सवेरे की प्रार्थना प्रभु. हो दुपारी प्रार्थना प्रभू. दोपहर की प्रार्थना. हो जसा मोशे परमेश्वर द्या, हो त्यांनी मोशेने जसा प्रभू आपल्यासाठी प्रार्थनेसाठी एक वेगळा तंबू केला होता माझ्या पित्या, हो तसा आम्ही प्रभू एक प्रार्थनेचा आम्ही वेगळा तंबू करावा माझ्या पित्या. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. होय प्रभू, जसा मूसा ने मोशे- अपने लिए एक अलग तंबू बनाया था प्रभु प्रार्थना के लिए, वैसा ही हमारे जीवन में एक प्रार्थना का अलग डेरा बनने पाए. इथून पुढे प्रभू इससे आगे से लेकर प्रभु जो कोणी प्रभू आमच्या मंडळीमध्ये घर बांधल पिता, जो कोई व्यक्ति हमारे कलीसिया में अपने घर को त्याच्या बांधेगा, घरामध्ये प्रभू एक प्रार्थनेचा मंडप असू दे प्रभू. उसके घर में एक प्रार्थना का तंबू हो, रहने पाए. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रार्थनेचा मंडप असू दे माझ्या हर एक पिता. के घर में प्रार्थना का एक तंबू रहने एक पाए. वेगळी खोली प्रभू, एक अलग सी रूम. आणि ती खोली फक्त प्रभू तुझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी खोली माझ्या और पिता. वो रूम प्रभु केवल तेरे लिए प्रार्थना करने के लिए. आज एकच प्रार्थना करतो आज प्रभू. एक ही प्रार्थना करता हूँ. आज जे लोक या फेसबुकच्या द्वारे या प्रार्थनेमध्ये जुळलेले आहेत माझे पित्या, जो लोग इस फेसबुक के द्वारा इस प्रार्थना में जुड़े हैं, त्यांचं जीवन प्रार्थनामय जीवन उनका होते. जीवन एक प्रार्थना में जीवन त्यांचं होने जगणं म्हणजे प्रार्थना असू दे, पाए. उनका जीना यानी त्यांचं प्रार्थना होने चालणं पाए. प्रार्थना असू दे, उनका चलना प्रार्थना त्यांचं होने पाए. बोलणं प्रार्थना असू दे. उनका बोलना प्रार्थना होने पाए. प्रार्थना त्यांच्या जीवनाचा एक भाग होऊ दे अशी प्रार्थना प्रार्थना करत उनके आहे जीवन माझे का पित्या. एक हिस्सा होने पाए इसलिए धन्यवाद प्रार्थना करताय करता हूँ. प्रभू. धन्यवाद करता हूँ आज प्रभू. प्रार्थनेच्या अभिषेकाने भरला आज आहेस. प्रार्थना का आज अभिषेक से प्रत्येकाला भरा. प्रार्थनेच्या अभिषेकाने भरलेला आहे. आज प्रार्थनेच्या सामर्थ्याने भरलेला आहे. आज प्रार्थनेचा अभिषेक तो आमच्यावर होतलेला आहे. आज प्रार्थनेची अग्नी तो आम्हा सर्वांना पेटलेला आहे प्रभू. प्रार्थना की अग्नि से तूने हमें जलाया, यासाठी तुझ्या नावाला धन्यवाद इसलिए तेरे देतो. नाम को धन्यवाद प्रभू देते. प्रभू अग्नी प्रभु ये अग्नि निरंतर जळत राहू दे. निरंतर हमें जलने पाए. निरंतर जळत राहू दे. हाँ, निरंतर हमें जलने पाए. फक्त हे लॉकडाऊन आहे तोपर्यंत नको, सिर्फ ये लॉकडाउन है तब तक नहीं चाहिए. ही साखळी प्रार्थना आहे तोपर्यंत नको. ये चैन प्रार्थना है तब तक नहीं. आमच्या जीवनामध्ये निरंतर प्रार्थना असू दे हमारे प्रभू. जीवन में निरंतर प्रार्थना लगी रहे. होय प्रभू, धन्यवाद प्रभु करतो धन्यवाद देता हूँ आजच्या वचनासाठी. आज के वचन के लिए. आजच्या वचनाच्या द्वारे प्रभू तू आम्हाला प्रार्थना आज करायला आज के शिकवलं. वचन के द्वारा तूने हमें प्रार्थना करना तुझ्या सिखाया. नावाला धन्यवाद. आपके नाम को धन्यवाद. प्रभू पास्टरांना, प्रभु पास्टर जी को, सिस्टरांना प्रभू, सिस्टर को, त्यांच्या लेकरांना प्रभू, उनके बच्चों को, त्यांच्या फॅमिलीला प्रभू उनके पूरे परिवार को आज मी तुझ्या आज हातामध्ये मैं तेरे देतो हाथों प्रभू. में सौंपता हूँ. होय प्रभू, या दिवसामध्ये प्रभू. त्यांच्या द्वारे प्रभू प्रभु इन दिनों में उनके द्वारा
तू आम्हाला आशीर्वादित तू करत हमें आहेस. आशीषित कर रहा है। प्रभू तुझ्या नावाला प्रभु धन्यवाद तेरे नाम को देतो. धन्यवाद। त्याच्या परिवारामध्ये आरोग्य असू दे. उनके परिवार में चंगाई रहने त्याच्या दे। प्रत्येक गरजा प्रभु तुझ्या पवित्र भांडारातून पूर्ण कर माझे पित्या. उनकी सारी जरूरत तेरे स्वर्गीय भंडारों से पूरा कर। कुठल्याही गोष्टीची कमी घटी प्रभु त्याला पडू देऊ नकोस किसी भी माझे बात की पित्या. कमतरता उन्हें ना तुझा होने पाए। अभिषेक दिवसेंदिवस वाढू दे माझ्या उनका पित्या. अब तेरा अभिषेक उनके ऊपर दिन ब दिन बढ़ता हो, रहे। धन्यवाद करता पिता. प्रभु धन्यवाद देते हो। प्रार्थना प्रभु येशूच्या नावामध्ये केली. प्रार्थना यीशु के नाम से करते हैं। आमेन. आमीन। प्रभु की स्तुति हो। परमेश्वर ने हमें अब तक चलाया और आप लोगों के लिए भी धन्यवाद हो कि जो आप हमसे जुड़ते हैं। आज की प्रार्थना हम यहीं पे समाप्त करते हैं। मैं पास्टर जी को विनती करती हूँ कि वो हमें आशीष दे और हम प्रार्थना समाप्त करें। पिता आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. असं सातत्यानं तू आम्हाला चालव. प्रार्थनेच्या अभिषेकाने प्रभू तू आम्हाला छेदतो. महिमा, आदर, गौरव, सन्मान आम्ही स्वर्गात तुला देतो. येशूच्या नावात मागतो नाही बाप्पा.